हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स. दिस इज़ आकाश अलमुले. वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. ओके, तर बघा मित्रांनो, जे DMER ओके, डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड डायरेक्टरेट ऑफ आयुष मुंबई. ओके, म्हणजे दोन्हीही DMER आणि आयुष. ओके, यांच्यासाठी जे स्टाफ नर्सचे पदं होते टोटल 3974 हे, आणि जवळपास एक 200 ते 300 ते आयुषच्या. ओके, अशा पद्धतीनं जवळपास 4200 आपण स्टाफ नर्सेसचे जे पदं होते. ओके, बघा पोस्ट नेम स्टाफ नर्सचे जे पदं होते त्याची लिस्ट ऑलरेडी आता ही जी एलिजिबल म्हणजे पात्र आणि अपात्र नॉन एलिजिबल जी लिस्ट आहे त्याची लिस्ट आज दुपारी आलेली आहे. ओके, आता बघा जी एलिजिबल अँड नॉन एलिजिबलची लिस्ट प्रोव्हिजनल लिस्ट आहे. दॅट मीन्स दिस इज नॉट अ फायनल. ओके, कारण ह्या लिस्टमध्ये जवळपास भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी बरेच विद्यार्थी याच्यासाठी कशासाठी आपल्या व्हेरिफिकेशनसाठी ॲब्सेंट होते. काही विद्यार्थ्यांच्या नावासमोर नॉट कॉल्डसुद्धा लिहिलेलं आहे, काही याच्यासमोर नॉन एलिजिबल लिहिलेलं आहे. असे भरपूर असे मेन्शन केलेले आहे. यांच्याविषयी आपण पुढे जाणून घेणार आहे की या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे आणि ज्यांच्या नावापुढे जर एलिजिबल आलेले आहेत यांना ऑर्डर कधीपर्यंत मिळेल. ओके, यांना ऑर्डर कधीपर्यंत मिळेल ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, याच्यात डिस्कशन करणार आहोत आपण. ओके, तर प्लीज व्हिडिओसाठी जर तुम्ही नवीन असाल या तुम्ही फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर बेसिकली हे महाराष्ट्रातील स्टुडंटसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे की DMERची एक्झाम जी झाली होती 20 आणि 19 जूनला त्याची म्हणजे ॲट द एंड आता जी म्हणजे तुमचं जे आतुरता होती ती आता संपलेली आहे आणि एलिजिबल नॉन एलिजिबल लिस्ट लागलेली आहे. आता फक्त एक 5 to 7 days पुन्हा तुम्हाला वेट करावं लागेल. ॲक्च्युली असं झालेलं आहे की जे संभाजीनगरसाठी जे 65 लोकांची लिस्ट होती आत्ताच एक 10 minutes पहिले लिस्ट त्यांचे जे ऑर्डर आहेत ते ग्रुपवर व्हायरल झालेले आहेत. ओके, दॅट मीन्स यांना अजून मेल आलेला नाही, बट ते सुद्धा ते ऑर्डर प्रिंट करून कलर प्रिंट करून उद्याला जिथे त्यांना ऑर्डर मिळालेलं आहे ते लोक तिथे जाऊन जॉईन करू शकतात. ओके, ठीक आहे. बट आता सर 65 तर झाले, बाकीच्यांचं काय? तर डेफिनेटली मित्रांनो घाबरू नका, फक्त 5 ते 7 दिवस थांबा. ओके, तुम्हाला तुमच्या म्हणजे कशातून सिलेक्शन तुमचं झालेलं आहे आणि कुठं सिलेक्शन झालेलं आहे त्याविषयीसुद्धा म्हणजे जसं बाकींच्या पदांसाठी जसं लिहिलं होतं की जसं ओपन 1, ओपन 2, ओपन वेटिंग लिस्ट, OBC 1, OBC 2, फिमेल 1, हे जे फिमेल वेटिंग लिस्ट, हे जे अशा पद्धतीची जे नामनिर्देश आहे, हे जी लिस्ट आहे जी म्हणजे फायनल लिस्ट म्हणू शकतो आपण. ओके, तर ती लिस्ट एक 5 to 7 daysमध्ये लागेल. ओके, तर आपण याच्यामध्ये जे रिमार्क आलेले आहे ते बघून घेऊ. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे नंबर 2चा जो व्यक्ती आहे बघा. ओके, ह्या व्यक्तीचा ही जी लिस्ट आहे फक्त आयुषची नाही आहे, ही दोन्हीची पण आहे, DMERची पण आहे आणि आयुषची पण आहे. ओके, ते डिपार्टमेंट एकाच छताखाली येतं आणि एकच मंत्रालय सांभाळतं, त्यामुळं याला असं नाव देण्यात आलेलं आहे. भरपूर लोकांना वाटतं की हे फक्त आयुषची आहे तर आपण नाही बघायची, असं नाही आहे. ओके, हे दोन्हीही आयुषची ॲज वेल ॲज DMERची साठी ज्यांनी आवेदन दिलं होतं सगळ्यांसाठी एकत्रच आहे, कॉमन आहे लिस्ट, काही वेगळी नाही आहे, दुसरी काही लिस्ट पडणार नाही. ओके, तर हा सेकंड नंबरचा कॅन्डिडेट आहे राजकन्या म्हणून. ओके, तेली. ओके, ही एलिजिबल कॅन्डिडेट आहे बट नो CVC म्हणजे शी डोंट हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ओके, तर डोंट वरी राजकन्या, तुम्हाला जॉईनिंगपासून 6 महिने मिळतील. जॉईनिंग झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनमधून तुम्हाला एक त्या क्लरिकल सेक्शनमधून एक लेटर मिळेल समाज कल्याण अधिकाऱ्याला या समाज कल्याण विभागासाठी की अशा व्यक्ती गव्हर्नमेंटमध्ये जॉईन झालेला आहे आणि आम्हाला याची कास्ट व्हॅलिडिटी लवकरात लवकर काढून मिळावी, जेणेकरून सबमिट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आम्ही म्हणजे लवकरात लवकर सबमिट करण्यात म्हणजे काय म्हणतो त्याला म्हणजे पॉसिबल होईल.
अशा पद्धतीने लेटर मिळतं, ते लेटर घ्यायचं, रिक्वायर्ड डॉक्युमेंट घ्यायचे आणि समाज कल्याण विभागामध्ये जिथे पण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बनते त्या विभागामध्ये ते सगळे इन्फॉर्मेशन या ते सगळे बंच जो डॉक्युमेंटचा तुम्ही सबमिट करा. डेफिनेटली तुम्हाला विदिन 1 or 2 मंथमध्ये तुमची व्हॅलिडिटी करून मिळेल आणि त्यानंतर तुम्ही ज्या हॉस्पिटलला जॉईन केलेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये तुमची व्हॅलिडिटी सबमिट करायची. ओके, हा झाला हा प्रश्न. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक 13 नंबरचा क्वेश्चन. आता 13 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे याचा काय प्रश्न आहे बघा. ही आहे पार्वती इंदिराज तिडके. हे NTD आहे, फिमेल यस केलेला आहे. ठीक आहे, आता यांनी अजून एक यस केलेला आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड पण यस केलेला आहे त्यांनी. ओके, 13 नंबरचे ज्या कॅन्डिडेट आहेत त्यांच्याविषयी आपण बोलतो आहे. ओके, NTD आहे, फिमेल यस केलेले आहे आणि प्रोजेक्ट अफेक्टेड यस केलेला आहे. ओके, 171 यांना मार्कसुद्धा आहे. हा एलिजिबल ओपनसाठी आहे. कारण काय, त्यांचं नॉन NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट आहे ते त्यांनी कधी काढलेलं आहे, 20/8/2023. म्हणजे यांनी जे आपल्या ॲप्लिकेशन भरायची डेट काय होती, 25 मे. ओके, 25 मे ॲप्लिकेशन डेट भरायची डेट होती. त्या डेटच्या नंतर हे सर्टिफिकेट काढलेलं आहे. ओके, आता तुम्ही जेन्युअनली 25 मे पकडायची नाही. ओके, इथे असते की लास्ट डे ऑफ अप्लिकेशन फॉर्म फिलिंग. ओके, अप्लिकेशन फॉर्म तुम्ही समजा 20 तारखेला 20 मेला जर भरला असेल, जरी सुद्धा 20च्या पुढचं 21चं जरी तुमचं NCL असेल तरी तुम्हाला ते काय करणार, डिस्क्वालिफाय करणार किंवा नॉट एलिजिबल करणार. ओके, असे सुद्धा तुम्हाला कॅन्डिडेट दिसतील. ओके, कारण त्यांनी जे 10th मेला जे एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती ती तुम्ही डिटेल वाचा. लास्ट डे ऑफ अप्लिकेशन म्हणजे तुम्ही अप्लिकेशन केलेल्या दिवसापर्यंत तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्या डेटचं जर पुढचं असेल, भलेच्या तुमची लास्ट डेट 25 तारीख होती, बट ते ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्याच अनुषंगाने जी पार्वती जी स्टुडंट आहे ती NTD असून तिच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसल्यामुळं त्या व्यक्तीला पण तिचे मार्क जास्त होते म्हणून तिला एलिजिबल कशातून केलेलं आहे, ओपनमधून. दॅट मीन्स सिलेक्शन झालं असं नाही लिहिलेलं आहे, याच्यामध्ये एलिजिबल आहे, नॉन एलिजिबल आहे. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही जी पार्वती स्टुडंट आहे ती एलिजिबल झालेली आहे ओपनमधून सिलेक्शनसाठी, कारण तिच्याकडे नॉन क्रिमिलियर नसल्यामुळं, ते पुढचं असल्यामुळं. ठीक आहे, हे सुद्धा कळालं. नेक्स्ट आहे बरेच विद्यार्थी ॲब्सेंट होते. आता बरेच विद्यार्थी काय झालेले, आता हे सारंगधर हरिदास मुरडकर. आता ही जे विद्यार्थी SBC विद्यार्थी आहे ही ॲब्सेंट होती. 182 मार्क होता ह्या व्यक्तीला, ह्या स्टुडंटला, तरीसुद्धा ती ॲब्सेंट होती. होऊ शकते ह्या व्यक्तीचं नॉर्सेटमध्ये सिलेक्शन झालं असेल. ओके, या दुसरे काही कारण असू शकतात, कुठले पण कारण असू शकतात. तर ती व्यक्ती ॲब्सेंट होती असं याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. ओके, हां, तर असं झालेलं आहे. नेक्स्ट आहे हे बघूया. नेक्स्ट आहे 22वा नंबर कॅन्डिडेट. ओके, आता 22व्या नंबरच्या कॅन्डिडेटचं काय प्रॉब्लेम आहे बघा. तेजस्विनी, ती ओपन आहे. ओके, फिमेल, तिने नो केलेलं आहे. ओके, पार्ट टाईम ग्रॅज्युएट तिने यस केलेलं आहे. आता हे गलतीने झालेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी त्यावेळीच बोललो होतो की जर तुम्ही पार्ट टाईम ग्रॅज्युएट तुम्ही यस केलेलं आहे आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट म्हणजे कुणाकडेच नाही आहे, जर तुम्हाला ओपनमध्ये मार्क म्हणजे समजा आता आपण कट ऑफ काहीतरी 140च्या आसपास पकडलो होतो आणि तेव्हा मी सांगितलं होतं त्यावेळी जेव्हा व्हिडिओ बनवला होता त्यावेळी की 140च्या पुढे जर तुम्हाला मार्क असेल आणि तुम्ही पॅप यस केलं असेल तर डोंट वरी, तुम्हाला घाबरण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ओपनमधून एलिजिबल होणार सिलेक्शनसाठी. तर बघा इथे तुम्हाला दिसू शकतं एलिजिबल फॉर ओपन. ओके, कारण पार्ट टाईम ग्रॅज्युएट सर्टिफिकेट नॉट अटॅच, त्या व्यक्तीकडे आहेच नाही. तर पार्ट टाईम ग्रॅज्युएट नर्सिंगमध्ये कोणी आहेच नाही खरं सांगायचं तुम्हाला, तो कुठून देणार आहे. तर ह्या व्यक्तीला मार्क जास्त असल्यामुळं तिला एलिजिबल कशात केलेलं आहे, ओपनमधून केलेलं आहे. सगळ्यांच्या समोर असंच पद्धतीनं देतील. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल, तुम्ही ओपन असाल तर या तुमच्या इकडे आता नेक्स्ट बघूया आपण. आता बघा अश्विनी नावाची एक 26 नंबरची कॅन्डिडेट आहे. हिचं काय प्रॉब्लेम आहे बघा. ओके, हिचं आहे की ओपन कॅन्डिडेट आहे ती जगताप अश्विनी. ओके, तिला 167 मार्क आहे, ती एलिजिबल आहे ओपनमधून. ओके, बट रजिस्ट्रेशन रिन्युअल रिसिप्ट अटॅच. ओके, मे बी हिचं काही रजिस्टर रिन्युअल सर्टिफिकेटचा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळं रिमार्कमध्ये लिहिलेलं आहे, या मे बी ह्या व्यक्तीने सबमिट पण केलं असेल, याच्यात प्रॉपरली काही लिहिलेलं नाही आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 29 नंबरचा कॅन्डिडेट आहे
ओके, आता हे 29 नंबरचा कॅन्डिडेट काय म्हणते, विश्वजित आहे, SC कॅन्डिडेट आहे. ओके, मार्क चांगले आहे, हा एलिजिबल कॅन्डिडेट, बट नो MSCIT. तर बाळा घाबरू नको, तुला 2 वर्ष मिळतील MSCIT पास करण्यासाठी. कुणाला घाबरण्याची गरज नाही. MSCIT सर्टिफिकेट नसेल तरी जॉईन करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जवळपास 2 वर्षामध्ये हे सर्टिफिकेट तुम्ही सबमिट करू शकता. त्याच्यानंतरच प्रोबेशन कंप्लिशन सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोबेशन कंप्लिशन सर्टिफिकेट म्हणजे परमनंट एम्प्लॉई तुम्ही. आता तुम्ही फक्त जॉईनिंग झाल्यानंतर टेम्पररी एम्प्लॉई असणार. 2 वर्षानंतर जेव्हा तुमचं स्थायित्व प्रमाणपत्र जे मिळेल, दॅट इज अ परमनंट एम्प्लॉई, दॅट इज प्रोबेशन कंप्लिशन सर्टिफिकेटल्यानंतर स्थायित्व प्रमाणपत्र या परमनंट एम्प्लॉई परमनंट सर्टिफिकेट तुम्हाला मिळतील. ओके, आता 33 नंबरची एक कॅन्डिडेट बघूया आपण. तर 33 नंबरची कॅन्डिडेटचं काय झालेलं आहे बघा. सॅमरीन नाव आहे, उस्मान शेख, EWS कॅन्डिडेट आहे, वुमन रिझर्वेशन यस केलेलं आहे, तिला 165 मार्क आहे, ती एलिजिबल आहे ओपनसाठी. ओके, कारण EWS असून सुद्धा ओपनसाठी का, कारण जे EWS सर्टिफिकेट आहे ते जुलैचं लिहिलं आहे, 27/7/2023. आपल्याला माहिती आहे की लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन जे केलेलं आहे त्याच्या पूर्वीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यामुळं हिच्याकडे EWS सर्टिफिकेट होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तिने दाखवलं, पण ते सर्टिफिकेट कधीचं होतं, जुलै महिन्याचं होतं, जुलै महिन्यामध्ये काढलेलं होतं. त्यामुळं ह्या व्यक्तीला EWS मध्ये न देता एलिजिबल फॉर ओपन, म्हणजे जर ओपनच्या लिस्टमध्ये ती बसत असेल तर डेफिनेटली तिचं सिलेक्शन ओपनमध्ये होणार. ओके, डेफिनेटली तिला मार्क जास्त असल्यामुळे ओपनमध्ये ती मिळू शकते तिला. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता OBCचं पण बघून घेऊया, म्हणजे सगळ्यांचे डाऊट असे बऱ्यापैकी क्लिअर होऊन जातील. ओके, आता ही 48 नंबरची कॅन्डिडेट आहे रजनीकांत. ओके, रजनीकांत OBC. ओके, हे बघा 165 मार्क आहे, एलिजिबल फॉर ओपन, कारण त्याचं नॉन क्रिमिनल OBC असल्यास नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देणं असतं. तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कधीचं आहे, जुलै या महिन्याचं. त्याच्यामुळं ह्या व्यक्तीला ओपनमधून सिलेक्शन मिळू शकणार, पण OBCचं त्याला फायदा मिळणार नाही, कारण ते सर्टिफिकेट जुलै महिन्याचं असल्यामुळं. ओके, त्याच्यानंतर आहे आता एक 75 नंबरचा कॅन्डिडेट आहे. बरेच आपले डाऊट क्लिअर होऊन राहिले. 75 नंबरचा मारुती शिवराम म्हणून एक कॅन्डिडेट आहे, NTD कॅन्डिडेट आहे. ओके, त्यांनी दिव्यांगमधून फॉर्म भरलेला होता, दिव्यांग यस. ओके, आता प्रॉब्लेम असा झाला हा व्यक्तीचा की हा NT जे कॅटेगरी आहे त्याच्यासाठी एलिजिबल झालेला आहे, कारण याच्याकडे जे दिव्यांग सर्टिफिकेट होतं ते अटॅच यांनी केलं नसल्यामुळं. ओके, मे बी गलतींनी झालं, याच्याकडे होतं नाही होतं, आय डोंट नो. ह्या व्यक्तीकडे दिव्यांग सर्टिफिकेट अटॅच न केल्यामुळं या DVच्या वेळी मे बी होऊ शकतं सर्टिफिकेटमध्ये काही प्रॉब्लेम आल्यामुळं, आय डोंट नो काय झालं कसं झालं, मे बी. ओके, याच्यात रिमार्कमध्ये लिहिल्याप्रमाणे मी सांगतोय की दिव्यांग सर्टिफिकेट नॉट अटॅच असल्यामुळं हा व्यक्ती एलिजिबल आपल्या कॅटेगरीमधून. NTDचे सर्टिफिकेट म्हणजे कास्ट होऊ शकते, व्हॅलिडिटी असू शकते, किंवा आपलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असो, ते सगळं त्याच्याकडे अप टू डेट होतं, बट दिव्यांग सर्टिफिकेट त्याच्याकडे अप टू डेट नसल्यामुळं त्यांनी काय केलं, त्याला NTDमधून सिलेक्शन देण्याचा यांनी निर्णय घेतलेला आहे इथे, की दिव्यांग सर्टिफिकेट नसल्यामुळं. जरी त्यांनी दिव्यांग यस केलं पण सर्टिफिकेट नसल्यामुळं त्याला त्याच्या कॅटेगरीमधून देण्यात आलेलं आहे इथे. ओके, ठीक आहे. इथे 131 वाला एक विद्यार्थी भाग्यश्री एक विद्यार्थी NTC आहे, यस केलं आहे, फिमेल. ओके, आणि प्रोजेक्ट अफेक्टेड तिने यस केलेलं आहे. ओके ओके, तर तिच्याकडे प्रोजेक्ट सर्टिफिकेट तिने अटॅच न केल्यामुळं तिला तिच्या कॅटेगरीमधून देण्यात आलेलं आहे. ओके, आता एक विद्यार्थी बघूया आपण 175 SML नंबरवाला. हा विद्यार्थी अश्विनी एक विद्यार्थी आहे, OBC आहे, फिमेल, यस केलेला आहे तिने, आणि पार्ट टाइम ग्रॅज्युएटसुद्धा यस केलेला आहे. तिला 156 मार्क आहे. हिला ओपनमधून एलिजिबल केलेलं आहे. का बरं, OBC असून ओपनमध्ये का, कारण तिचं NCL जे होतं ते जुलै महिन्याचं होतं, आणि ग्रॅज्युएट सर्टिफिकेट तिने अटॅच नाही केलं कारण तिच्याकडे आहेच नव्हतंच. ओके, त्याच्यामुळं हे व्यक्तीला तिला मार्क जास्त असल्यामुळं तिला ओपन, एलिजिबल फॉर ओपन असं लिहिण्यात येणार आहे. तर ह्या व्यक्तींना ओपनमधून मिळण्याचे चान्सेस आहे. तर घाबरू नका, एलिजिबल फॉर ओपन. त्यांनी नॉट एलिजिबल न लिहिता एलिजिबल लिहिलं आहे. खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला भीती वाटत होती की तुम्ही चुकीची माहिती भरल्यामुळे तुम्हाला नॉन एलिजिबल करू शकतात, बट DMERने खूप मोठा धीर दिलेला आहे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना की चुकीची माहिती भरून सुद्धा
तुम्हाला त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे ओपनमधून देण्यासाठी या तुमच्या कॅटेगरीमध्ये देण्यासाठी, तर हे खूप महत्त्वाची बाब आहे. ओके. अजून एक क्वेश्चन आहे याच्यामध्ये, बघा काय दिसते. 358ची एक विद्यार्थी आहे, सरोजा राणी नारायण पाटील, EWS कॅन्डिडेट आहे, यस केलेला आहे, महिला, ही एलिजिबल आहे, बट चेक एज लिमिट म्हटलेलं आहे. मे बी होऊ शकतं हिचं एज जे दिलेलं आहे आपल्याला, एजचा क्रायटेरिया दिलेला होता 10th मेला जे एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यानुसार तुम्ही एकदा ते ॲडव्हर्टाइजमेंट चेक करून घ्या. एलिजिबल केलेलं आहे तर नो वरी ह्या व्यक्तीसाठी, पण एजचा काहीतरी हा प्रॉब्लेम आहे तो बघून घ्या. कारण आता तुम्हाला एक 5 to 7 डेजमध्ये तुम्हाला तुमचं सिलेक्शन कुठल्या कॅटेगरीमधून झालं की नाही का वेटिंगला, ते तुम्हाला 5-6 दिवसामध्ये एक फायनल मेरिट लिस्ट येऊन जाणार आहे, त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला. बट जर समजा ओके, तर याच्यामध्ये ही एलिजिबल कॅन्डिडेट आहे, तर एवढं काही प्रॉब्लेम येणार नाही हिला. तर एज लिमिट एकदा बघून घ्या, म्हणजे असं नको की एज लिमिट कसं आहे जास्त आहे कमी आहे, ते एकदा बघूनच हे केलेलं बरं. आता अजून एक क्वेश्चन आहे, मला एका विद्यार्थ्यांनी कॉल केला होता, 2214 ओके रँक आहे. ओके ओके, मेरिट नंबर हा 2226 याच्यामध्ये दिसतो आहे आपल्याला. ठीक आहे. स्तुती प्रमोद वाघमारे ही ओपन कॅन्डिडेट आहे, हिने वुमन रिझर्वेशन यस केलेलं आहे, तिला 135 मार्क आहे. ओके. आणि एलिजिबल नॉट एलिजिबलमध्ये तिथे एक काहीतरी तिसरंच वाक्य दिसतं आहे, नॉट कॉल्ड. ओके, नॉट कॉल्डवाले इथे पण एक नॉट कॉल्ड एक व्यक्ती दिसतो आहे आपल्याला. ओके, प्रियंका राहुल जी आहे. ओके, तर आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे इथे की हे जे व्यक्ती आहे यांना नॉट कॉल्ड का केलेलं आहे. आता नॉट कॉल्ड याचा मिनिंग असा होऊ शकतो की व्हेरिफिकेशनला आपण यांना नाही बोलवलेलं आहे, तरीसुद्धा तुम्ही व्हेरिफिकेशनला गेले. ओके, बट जे 13 तारखेची जी फायनल 13th of ऑक्टोबरला एक फायनल व्हेरिफिकेशनची जी एक लिस्ट आली होती ओपन महिला. ओके, अगर ओपन महिला आहे तर नियर अबाउट 2400पर्यंत त्यांनी त्या कॅन्डिडेटला बोलवलं. ते तुम्ही एक लेटर बघून घ्या, ते लेटर आहे DMARच्या साईटवर. ओके, आता हा व्यक्तीचा SML नंबर काय आहे 2226 हा नंबर आहे, मेरिट नंबर. ओके, 2226 म्हणजे ह्या व्यक्तीला त्यांनी व्हेरिफिकेशनला बोलावलं होतं. ओके, बट काय झालं आहे, व्हेरिफिकेशनला बोलावणी तुम्ही इथे एलिजिबल नॉट कॉल दिलेलं आहे. याचा मिनिंग काय होतो कुणालाही समजलं नाही आहे, मलासुद्धा नाही समजलेलं आहे. बट डेफिनेटली मला असं वाटते की ज्यांच्या नावासमोर नॉट कॉल्ड लिहिलेलं आहे डेफिनेटली त्यांनी एक अप्लिकेशन लिहायचं DMARच्या नावाने. ओके, अप्लिकेशन लिहायचं DMARच्या नावाने, विचारायचं की अशी एक लिस्ट आलेली आहे DMAR आयुष स्टाफ नर्स कॉट, हे जे वरती तुम्हाला दिसतंय टेम्पररी हे जी लिस्ट, हिचा संदर्भ लिहायचा की हा लिस्टचा की अशी लिस्ट या तारखेला पडलेली आहे आणि आमच्या नावासमोर नॉट कॉल लिहिलेला आहे, जे की तुम्ही 13th of ऑक्टोबरला जी तुम्ही समुपदेशन म्हणजे व्हेरिफिकेशनची जी लिस्ट आली होती त्या लिस्टमध्ये माझा नंबर होता, हा नंबर होता. ह्या लिस्टप्रमाणे मी व्हेरिफिकेशनला आली होती इथे आणि आलो होतो या आली होती. ओके, आणि त्या अनुषंगाने आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले. आम्हाला तुम्ही व्हॉट वी से एक तुम्हाला प्रिफरन्स फिल करायसाठी जे लिस्ट पण दिली होती त्या लिस्टचा पण एक पुरावा जोडायचा, एक अप्लिकेशन लिहा, तुमचे सगळे डॉक्युमेंट अटॅच करा आणि DMER ऑफिसला तुरंत उद्याच्या उद्याच, कारण 4 ते 5 दिवसामध्ये पुन्हा एक फायनल लिस्ट येणार आहे. होऊ शकते भरपूर लोकांचे नावं सुटले असेल, त्यांच्यासाठी पण म्हणतोय ज्यांचे नावं सुटलेले आहे, ज्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहे, डेफिनेटली त्यांनीसुद्धा DMARला एक अप्लिकेशन करा. पर्सनली उद्या जाऊन या 1 ते 2 दिवसामध्ये जाऊन DMAR ऑफिसला भेटा, तुमचे निवेदन द्या. उगीच काहीतरी फालतू निवेदन नाही द्यायचे, जे तुमचे खरंच ज्यांचे नावं सुटलेले आहे, तुम्ही एलिजिबल असून तुम्हाला अपात्र केलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. जर आता दुसरी गोष्ट एक आहे तुमचं याच्यामध्ये हे पण समजा काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की 24 मेला आम्ही सर्टिफिकेट बनवून घेतलं होतं, 25 लास्ट डेट होती. ओके, पण बाळा तुम्ही फॉर्म होऊ शकते की 20 मेला भरला. काही भरपूर विद्यार्थ्यांनी वाट बघितली ना, सर्टिफिकेट बनेल त्याच्यानंतर मी फॉर्म भरणार, बट सर्टिफिकेट नाही बनल्यामुळं 20 तारखेला आपण फॉर्म भरून टाकला, बट तुमचं सर्टिफिकेट 24ला बनलेलं आहे. आता तुम्ही DVला गेले, तुम्ही सर्टिफिकेट 24चं दिलेलं आहे, तर तुमच्या समोर नॉन एलिजिबल केलं असू शकतं.
ओके, असं मला एकाचं नाव दिसलं होतं, मला एक मेसेज आलेला होता म्हणून. तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा जमत असेल तर तुम्ही 25 तारीख लास्ट तारीख होती ॲप्लिकेशन सबमिट करायची, तर प्लीज माझं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करा, कारण ॲप्लिकेशन भरण्याची डेट 25 लास्ट होती आणि माझं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा 25 मेच्या पूर्वीच आहे. आता ठीक आहे ना, 25 पहिलं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे तर मी केलेलं आहे. ओके, बट डेफिनेशननुसार जर घ्यायला गेलं तर ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार त्या दिवशी तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं होतं. हे शब्दशः मिनिंग होतो ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार. ओके, ते दाखवून देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की काय दिसतंय बघा, अद्ययावत नॉन क्रिमिलियर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाले असल्याबाबतचा पुरावा सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे समजा 25 मे लास्ट तारीख होती फॉर्म भरायची, बट तुम्ही 20 मेला फॉर्म भरला असेल तरी 20च्या पूर्वीच तुम्हाला EWS असो का NCL असो देणं गरजेचं आहे. ओके, एका विद्यार्थ्यांचं 24 मेचं पण सर्टिफिकेट होतं, पण त्या विद्यार्थ्याला नॉन एलिजिबल केलेलं आहे. हा विद्यार्थी DMER ऑफिसला निवेदन देऊ शकतो की सर माझं सर्टिफिकेट 25च्या पूर्वीचं आहे, तर माझं प्लीज सर्टिफिकेट तुम्ही ॲक्सेप्ट करा. बट 25 मेच्या पुढचे जे पण लोक आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं निवेदन देऊन तुमचं सर्टिफिकेट ॲक्सेप्ट करण्यात येणार नाही, कारण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये व्यवस्थित लिहिलेलं होतं, ते तुम्ही बघून घ्या. ओके, कारण अर्ज न बघितल्यामुळे प्रॉब्लेम झालं. आता म्हणणार की सर याच्याविषयी GR आहेत, मग काय ॲक्सेप्ट नाही करत आहे. पण बाळांनो, आता सांगू इच्छितो की जसे OBCचा एक विद्यार्थी होता, NTचा विद्यार्थी होता, बाकीचे कुठल्याही कॅटेगरी असो, सगळ्याच कॅटेगरीचे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसल्यामुळं ह्या विद्यार्थ्यांनी ओपनमधून फॉर्म भरलेत. कशातून भरले? ओपनमधून फॉर्म भरले. ओके, बट आता तुम्ही म्हणताय की नाही सर आमच्याकडे 25 मेपर्यंत सर्टिफिकेट नव्हतं. ठीक आहे, नव्हतं, बट आम्ही जून जुलैमध्ये बनवून घेतला. मग आता आम्हाला OBC NT SC SBC याचं आम्हाला काय पाहिजे, तुम्हाला रिझर्वेशन पाहिजे. तर बाळांनो, मग ह्या विद्यार्थ्यांनी काय केलं सांगा बरं. ओके, मग का केलं? कारण ह्या विद्यार्थ्यांनी 6.9 नंबरचा जो हा मुद्दा होता, हा मुद्दा व्यवस्थितरित्या वाचला त्यांनी आणि त्यानुसारच त्यांनी केला. म्हणूनच DMERनी असं सगळ्यांच्या समोर एलिजिबल नॉन एलिजिबल असं लिस्ट ते करत आहे, कारण ते करणं गरजेचं आहे, अदरवाईज ह्या मुलांशी नाइंसाफी होणार. ठीक आहे, होप सो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. अजून कुणाला काही डाऊट येत असेल तर डेफिनेटली माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यांना पण काही डाऊट आहे उद्याच्या उद्या, ओके, जे मी सांगितले नॉट कॉल्ड हे जे विद्यार्थी आहे, या ज्यांचे नावं सुटलेले आहे, नावं सुटले, ओके, नावं नाही आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सुद्धा, त्यांनी उद्याच्या उद्या DMERला लिखितमध्ये अर्ज किंवा निवेदन देणं गरजेचं आहे, कारण लिस्ट 4 ते 5 दिवसामध्ये अपडेट होईल वेबसाईटवर आणि मेलसुद्धा तुम्हाला येईल जॉईनिंगसाठी लवकरात लवकर. तर लक्षात ठेवा, एक साधारणतः जानेवारी 1st वीकमध्ये पॉसिबल आहे तुमची जॉईनिंग. ओके, सो दॅट इज इट फ्रॉम मी. ओके, थँक्यू व्हेरी मच. ओके, लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबतच. काही लोकांचे जॉईनिंग पण आलेलं आहे, त्याच्याविषयी पण आपण व्हिडिओ करणार आहोत की तुम्ही जॉईनिंग कसं करायचं, तुम्हाला जॉईनिंगच्या वेळी काय काय लागेल, त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच करणार आहे. ठीक आहे, तर प्लीज नॉर्थसेट ESSसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असेल तर लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा. ॲपवर कोर्सेस दिलेले आहे, कोर्सेस परचेस करा, क्लासेस करा, कारण बेसिक मला माहिती आहे भरपूर विद्यार्थ्यांचं बेसिक कच्चं आहे, चांगलं नाही आहे. DMER DHSमध्ये आपण बघितलं आहे नॉर्थसेटपेक्षाही कठीण MCQ आलेले होते. तर प्लीज अभ्यास चांगला करा. जर तुम्हाला तुमचं नॉलेज पॉलिश करायचं असेल तर क्लासेस करू शकता, आणि नॉलेज पॉलिश नाही करायचं असेल, तुम्ही जर तुमचं जस्ट पास आऊट आहात आणि तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. बट ज्यांचं खूप दिवस झालेले आहे, अभ्यास नीट झालेला नाही आहे, गॅप पडलेला आहे आणि कॉन्फिडन्स नाही आहे स्वतःवर, त्यांनी क्लासेस करावं असं मला वाटतं. ओके, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. प्लस MNSचं जर प्रिपरेशन करत असाल तर लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर MNSसाठी टेस्ट सिरीज आणि काही रेकॉर्डेड क्लासेस अपलोड केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही परचेस करून बघू शकता. ओके, थँक्यू, जय हिंद.